श्रुतम् येषाञ्चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुम् वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। तैसे हिता नामक कंठकी नाड़ी रूप अल्पदेश औ तैसे हिता नामक कंठकी तैसे हिता नामक कंठकी नाड़ी रूप अल्पदेश और अल्पकाल विषय उपजा स्वप्न प्रपंच मिथ्या है। ताके दृष्टांत से तिसके सदृश होने ते जागृत प्रपंच मिथ्या है। ऐसे स्वप्न के दृष्टांत से जागृत का प्रहार किया है। तैसे हे देश काल रूप सामग्री के लेशते रहित ब्रह्म विषय जागृत प्रपंच प्रतीत होवे है। याते सो असत है काहे ते प्रतीयमान देश काल तो जागृत प्रपंच के अंतर्गत है। तीनते भिन्न देश काल प्रपंच के कारण कहे ताको पूछा चाहिए। वे देश काल ब्रह्म से अभिन्न है व भिन्न है। अभिन्न कहे तो ब्रह्म से भिन्न देश काल के अभावते देश काल रहित ब्रह्म विषय प्रपंच की प्रतीति सिद्ध भई। और जो ब्रह्म से भिन्न देश काल कहे तो वे सत्य है कि वह मिथ्या है। सत्य कहे तो अद्वैत श्रुति से विरोध होवेगा और मिथ्या कहे तो तिनको भी प्रपंच की न्याय कार्य होने ते तिनके कारण भी कोई देश काल कहे चाहिए। जो आपके कारण आप ही है तो आत्माश्रय होवेगा और जो प्रथम देश काल के कारण द्वितीय और द्वितीय की प्रथम है कहे तो परस्पर की उत्पत्ति विषय परस्पर की अपेक्षा के होने ते अन्योन्याश्रय होवेगा। और जो द्वितीय के तृतीय फिर तृतीय के प्रथम देश काल कारण कहे तो चक्र की न्यायी भ्रमण रूप चक्रिका होवेगी। जो तृतीय देश काल के कारण चतुर्थ और चतुर्थ के कारण पंचम कहे तो अनंत देश काल की धारा रूप अनवस्था होवेगी। याते ब्रह्म विषय कोई या देश काल सिद्ध होवे नहीं। इस रीति से देश काल रहित ब्रह्मते जागृत जगत की उत्पत्ति प्रतीत होवे है। याते जागृत प्रपंच असत तुच्छ है। आता हे कारणाचा विचार आहे। जगाच्या कारणाचा विचार, जग हे तुम्ही ज्याला जग समजता, जग यामध्ये त्रिभुवन आला हे तुम्हाला जगताविषयी समजत असेल असो, पण जसं स्वप्नाला हिता नामक नाडी अगदी सूक्ष्म आहे कंठाच्या ठिकाणी, तिथं अनेक मोठे पर्वत हत्ती वगैरे भासतात. एवढ्या अवाढव्य पदार्थाला देशकाल कुठला आला? तिथं देश आणि काल या अगोदर लक्षात ठेवा, मग त्याची संगती लागेल. व्यावहारिक दृष्ट्या तुमचा जन्म ज्या ठिकाणी तो देश झाला, तर तुमचं आयुष्य जे आहे 20, 25, 40, 50 काय असेल त्याला काल म्हणावं. हे दोन्ही पदार्थ अगोदर लक्षात ठेवा, आणि त्याच्यावर विचार आता ऐकायला मिळेल तुम्हाला. कारण देशकाल वेदांतशास्त्राच्या दृष्टीने सगळे एकदम युगपत प्रतीची असल्यामुळे देशकालाचे आणि पदार्थ प्रत्येक एकदम होते. म्हणजे देशकाल आणि पदार्थ यात कार्यकारण भाव नसून ते तुम्हाला भ्रमकालीन एकदमच प्रत्याला येतात. पण आता त्याचा विशेष खुलासा होण्याकरता आता त्या कारणाचा विशेष खुलासा होण्याकरता अगोदर सिद्धांताच्या ठिकाणी सिद्धांताच्या दृष्टीने ब्रह्माच्या ठिकाणी याचा काही संबंध लेश नाही, एक किंचित सुद्धा त्याच्या ठिकाणी त्याचा संबंध नाही. कशाचा? देशकालाचा. पण थोडा त्याचा विस्तार होण्याकरता शास्त्रकाराने किंवा सिद्धांताने शास्त्राचा पूर्वमीमांसाचा किंवा विरोध पक्षाचा विचार घेऊन त्याच्याशी चर्चा सुरुवात केली. त्याला विचारायचं आहे, पण देशकाल हे कारणवाचक पदावर कशाने लक्षात ठेवायचं.
देश आणि काल ही कारणाचे पदार्थ आहेत. आणि देश कालाचं तुम्हाला हे दाखवलं आयुष्य मी सहज. आयुष्याची मर्यादा कालवाचक आहे आणि जन्मभूमीचे देशवाचक होते. पण व्यवहारामध्ये ह्याचा काय विचार केला जाईल. पण वेदांतशास्त्राच्या दृष्टीने पदार्थाचा देश आणि काल एक पद आहे, एकाच खणाचा आहे. म्हणून देशकाल ज्याला कळला पदार्थांचं त्याचं काळ एकदम म्हणलं की ते अनिर्वचनीय होतं, ते भ्रमरूप होतं, ते असत असतं. सिद्धांताच्या दृष्टीने ब्रह्माच्या ठिकाणी याचा अजिबात संबंध नाही. त्याला कसा उदाहरण दिलं जाते तर जर तुम्ही विचार केला नाथांच्या वाक्यात, शुक्तीवरील डोळा रजत दिसे, रज्जूवरील भाष्य मिथ्या सर्व. नाथ राय हरिपाठात सांगतात शुक्तीच्या ठिकाणी जसं रूप आहे, मग रूप नाही रूपाचा भ्रम आहे. ते वस्तू जर असेल तर त्याचा संबंध होईल ना. वस्तूचा भ्रम म्हटलं तर वस्तू नसते. म्हणून गुरुजींनी नेहमी सांगावं अर्थाभ्यास नाही अविद्या होते किंवा ज्ञानाभ्यास म्हणावा. ते बी तुम्ही ज्ञानाभ्यास म्हणायचं म्हणजे तुम्ही व्यावहारिक वाटतात म्हणून. वास्तविक ज्ञानाभ्यासाने अर्थाभ्यासाने म्हणजे पदार्थ नाही, पदार्थ ज्ञान बी नाही. परंतु हे कळत नसल्यामुळे आणखी त्याचा थोडासा विशेष खुलासा व्हावा म्हणून पूर्वपक्ष त्यांनी स्वतःच उभा करून पूर्वपक्षाच्या रीतीने त्याने अगोदर विचारायला सुरुवात केली. देशकाल आणि तत्कार्य पदार्थ. देशकाल जर कारण आहे असं तू म्हणशील, ठीक बघू, पण ते अधिष्ठान चैतन्याशी भिन्न आहेत का? भिन्न आहे. जर भिन्न म्हणावा तर द्वैतापत्ती येईल, अद्वैत सिद्ध होत नाही. आणि अद्वैत नाव म्हणा तर मग कारण कसं निर्माण झालं. म्हणून चेतन जे असणारं अखंड अर्थी जे सिद्धांत विषय असतो तिथं कारण भाव नसतो. अखंड अर्थी जो विषय तिथं कारण भाव नाही. आणि इथं तुम्हाला कार्यकारण भाव प्रत्यय येतो. याच्यामध्ये तुम्हाला क्रम वाटतोय आणि क्रम वाटल्यामुळे ही कार्यकारण भाव तुम्हाला वाटतं. असो तर त्याच्यामध्ये आपण त्याला तो विचारतो की देशकाल कारण आहे मान नाही, परंतु तो देशकाल जे कारण मानला त्या अधिष्ठान भिन्न आहे का अभिन्न आहे. अभिन्न म्हटलं तर कार्य सिद्ध होणार नाही आणि भिन्न देशकाल सत्य म्हटलं तर द्वैतपत्ती राहील. म्हणजे त्याला उभयपाशावरची नाही, त्याला द्वैतून अडचण टाकली. त्याला सत्य म्हणताही नाही, अभिनय म्हणताही ना. अभिनय म्हटलं तर कार्य निर्माण होतं. सांगू जर कळेल तुम्हाला हे थोडा विचार. संकल्प तुमचे भिन्न आहे का? भिन्न. संकल्प तुम्हाला सुख दुःख देतो. संकल्पाचं धर्म सुख दुःख आहे आणि संकल्प सुख दुःखाची एकाच वेळेस उत्पत्ती आहे. ही कुठं कळत आहे? हां, व्यवहार कसा घडतो हे साधूंच्या घरचे विचार अलौकिक आहेत बरं का. विचार गोष्ट कशी घडते. अगोदर स्थूल देह वाटतो, नंतर रोग निर्माण झालेला वाटतो. पण विचाराच्या दृष्टीने रोग आणि त्याचं देश एकदमच विचाराच्या दृष्टीनं अध्यात्माच्या विचाराच्या दृष्टीनं युगपत आहे. हे देह आणि देहाचे सुख दुःख एकाच कालात आहेत. आणि हे खूप साधूंच्या विचारात खूप खोल विषय आहे. ना शास्त्री, ना पंडित, ना योगी, ना भक्त, ना कर्मठ हा यांचा विषय. ही सगळी या देशकालामधले आहेत. अधिष्ठानात गेलं नाही. अधिष्ठानात जर गेले तर ह्या कारणाचा विचार करायला गेले तर कारण हे आणि कारण कार्य एकदम प्रत्यार येतं. हा मोठा गूढ सिद्धांत आहे. आणि याला नेहमीच जर तुम्हाला अनुभव करायचा असेल वर्तमान काळामध्ये तुम्ही संकल्पाचं कारण शोधा, संकल्प शोधा, संकल्प धर्म शोधा आणि तुम्ही शोधा. म्हणून विचारसागरामध्ये 3 प्रश्न आहेत. मी कोणचा विचार करायचा आहे, सुखाचा साधनाचा विचार करायचा आहे आणि जगाच्या कारणाचा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये आता जगाच्या कारणाचा विचार चालू आहे. जगाच्या कारणाचा विचार कळला तरी तुझा शोध तुला लागेल. तुझा शोध कळलं तर जगाचं कारण कळेल आणि जगाचं कारण कळलं म्हणजे तुझं स्वरूप कळलं. आणि जगाचं कारण नाही सिद्ध केलं की मग ती जग नाही, सुख दुःख नाही. अगं शब्दांतर ऐकून द्या.
कारण याच्या पाठीमागं खूप अधिकारी प्रकरण दिले, ते मी परत जात नाही. म्हणून भिन्न मानलं द्वैत सिद्ध होईल, अभिन्न मानलं कार्य सिद्ध होत नाही. जर देशकाल ब्रह्माशी अभिन्न जर म्हटलं तर सुख दुःखाचे काय वाट आहे, जन्मरणाची काय वाट, मी माझ्याची काय वाट, नामरूपाची काय वाट, ही व्यवहार होतो याची काय वाट, हे नाते गोते याची काय वाट आहे अभिन्न मानलं तर. कारण अधिष्ठान चेतन ते म्हणून स्वयंप्रकाश रूप असल्यामुळे मन स्वसंवेद्या. इथं सगळे लोक चुकले, गुरुजींनी फक्त आम्हाला सांगितलं पहिल्या वही म्हणजे स्वसंवेद्य पद जे आहे ना ते स्वयंप्रकाश आहे. पण इथे काय करतात, स्वतःला जाणतो, स्वतः जाणतो तरी आत्मासाठी दोष आला. तिथं जाणीव नेणीव नाही. हरिपाठामध्ये एवढं सूत्र गमतीचं जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे तिथं ज्ञानही नाही अज्ञान नाही असं स्वयंसिद्ध वस्तू आहे. आणि इथं काही शून्यवादी गेले, काही जडवादी गेले, काही स्वभाववादी गेले, काही निसर्गवादी गेले, इथं नास्तिक आहेत, यांचा सोडून ते. पण तुमच्या घरातले कपिल, पतंजली, गौतम, जैमिनी, कनाद हे सगळे हात टेकले इथं. हे कळा ना. असो, तिकडं नाही जायचं मला, विषय असा आहे. म्हणून कारण आहे पण ती विवर्त असून एकदम कार्य आणि कारणाची परिस्थिती. याला दृष्टांत तुम्ही स्वप्नाचा जर शुद्ध विचार केला तर तुम्हाला हे कळून जाईल. स्वप्नामध्ये हत्ती उभा राहिला, हत्ती उभा राहायला तो तरी झालं का नाही. बरं, हत्ती केवढा प्राणी आहे, हे स्वप्नामध्ये हे कसं काय तुम्हाला करता येतं, काय याचं कारण आहे. नाही म्हणो हत्ती दिसतोय, नाही म्हणो ते उभा राहायला दिसतोय. मग हत्ती एक पदार्थ काय घेतो, अवाढव्य एवढा पदार्थ ते सुख स्वप्नावस्थेमध्ये कुठे थांबलाय अशी होऊ दे, नाही म्हणता येईल ना. आणि जर हाय म्हणत तर जागृतीमध्ये देश नाही, पदार्थ नाही. तसं तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी जर तुम्ही जाग झालात, तुम्ही मी ब्रह्म सच्चिदानंद आहे असं जर कळलं तर तुम्हाला जग आणि जगाचं कारण वेगळं नाही आणि दुसरं काय, माझीच वस्तू मला न कळल्यामुळे अन्य रूपात भासली. हे त्याचं उत्तर आहे. आपली वस्तू आपल्याला जर नाही कळली ती वस्तू आहे, पण वस्तूचं न कळलं ते वस्तू अन्य रूपात दाखवते. हो, याच्यावर दृष्टांत किती सांगता येतील पण वेळ घेत नाही. मग आता ते देशकाल भिन्न आहे का, भिन्न आहे, भिन्न आहे. भिन्न म्हणून तर द्वैत सिद्ध होते, अभिन्न म्हणून जगाचं कारण सिद्ध होत नाही. मग ते म्हणजे नाही पहिल्याला दुसऱ्याला इथं अन्य सर्व येईल, एकापासून एक त्याला ती कारण म्हणतं अन्य नसलं दोष. म्हणजे तिसरं म्हणजे चक्र कपात दोष येईल, नाही म्हणले क्रमणीचं मग धारावाहिक दोष येईल. मग धारावाहिक दोष नाही, दोष रहित सिद्धांत आहे. म्हणून चक्रिका दोष नाही, धारावाहिक दोष नाही, अन्योन्याश्रय दोष नाही, आत्माश्रय दोष नाही. स्वतःचे स्वतः सिद्ध जर म्हटलं तरी आत्माश्रय दोष होतो. सुखदुःख स्वतः निर्माण झाले का, परमार्थ हित घ्यायचा असतो. सुखदुःखाकरता चिंतनाचा विषय आहे. मग सुखदुःख स्वतः सिद्ध बोललं तर आत्माश्रय दोष येईल. पहिल्याला दुसऱ्याला कार्य म्हणून तर अन्योन्याश्रय दोष येईल. दुसऱ्याला तिसऱ्या बोललं तर चौथं बोललं तर चक्र काही येईल. नाही हे क्रमांक चालतं, त्याला धारावाहिक दोष येईल. मग दोष तर राहिला न पाहिजे. दोष म्हणजे न कळणं. दोष या शब्दाचा अर्थ काहीतरी न कळण्याचा प्रकार. म्हणून चक्रिका नाही, अन्योन्याश्रय नाही, आत्माश्रय नाही आणि अन्योन्याश्रय नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रत्यालयत म्हणजे प्रत्यालयत ते देशकाल हे त्याचं कार्य एकदम प्रत्यालयत, एवढं त्याचं उत्तर आहे. कारण आणि कार्य एकदमच प्रत्यालयत. हे वेदांतामध्ये कधी विसरू नका. पदार्थाचं ज्ञान एकाच काली आहे आणि देश पण एकाच काली आहे. देश म्हणजे कारण, कारण त्याला तर आहे का नाही. तुम्ही इकडे बसवा ना, प्रत्येकाला वाटतं की नाही माझं वय हित काय, प्रत्येकाला वाटतं माझं गाव हे. पण बघ कुठेतरी एक साधूचं म्हणणं आहे, कोण्या गावचे पाहुणे, ह्या गावचे का त्या गावचे आहे भारूड. बघ कोण्या गावचे पाहुणे, ह्या गावचे का त्या गावचे. या गावचं म्हणलं तर कुठून आलात. आता ह्या गावचं म्हणलं हे गाव सुटत तुम्ही कुठे जाता काही कळना झालं. मग ते बोललं तर मला फार आवडतो.
कुठून आलाचे कुठे जायचे सावधोय रे बाप्पा. रे इतका गोड आहे तो वासुदेव फार. कुठून आलो कुठं जायचं काही कळत नाही. इथं आलं कोण आलंय कोण कहाँ से आवेगा कहाँ जाएगा कौन तेरा ठिकाना आने के बाद कौन जाने का बाट घाट कौन, ये कुछ मालूम कर ले. संगत संग की कर ले जन्म का कुछ स्वार्थ कर ले. कभी महाराज अरे तो कहाँ से आया कहाँ जाओगा कौन तेरा ठिकान आने की बाट कौन जाने का घाट कौन, एक कुछ मालूम कर ले. संग संत की कर ले. नाही तो एक मग ती शिवी दिली त्याने. ती त्याने शिवी दिली म्हणून त्यांना. हे जर तू नाही केलं तर त्यांनी त्याची शिवी त्यांना शोधते. मी नाही विचार करू शकत त्या शिवीचा. हा हो काय करतील आई वडील मुलगा जर नाही कुठवर शांत राहतील. शांतीच्या बाहेर गेलं माणूस स्वभाव तर कडक होतोच. तसं साधू संत कडकपणा आहे पण त्यांना कडकपणा वाटत नसतो. आणि आपल्याला कडकपणा वाटलं आपलं रक्त आटलं जातं. काय कारण त्याला आधारच नाही ना. तुम्हाला खास समाधानीचा आधारच नाही. आणि समाधानीचा आधार ते तुम्ही विसरलाच. जिथं अखंड समाधान आहे त्याला तुम्ही विसरलाच. विसरले तयाशी थोर झाले हानी पचतील खाणी चावण्याशीच्या. तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाला विसरलात. ही स्वच्छ अनोळख आहे. तुमचा आश्रय विषय रहित तुम्ही आहेत. तुम्ही आश्रय विषय रहित आहे तुम्हाला कळना. आणि विचाराच्या दृष्टीनं तुम्ही स्वतः सिद्ध आहेत. तुम्हाला आश्रय विषयाची गरज नाही. हो याला एकच अनुभव करा तुम्ही. गंमत आहे थोडा विचार केला तर. झोपेला आश्रय विषय कोण आहे. जागृतीला डोळा आश्रय आहे. नाही डोळा देश आहे. पदार्थाचा व्यवहार काल आहे. पदार्थाचा व्यवहार काल आहे. वृत्ती सूर्यापर्यंत तीमधला काल आहे. सूर्य विषय आणि डोळा हा देश आहे. हे जसं आहे का नाही तसं त्या देहाला आयुष्य आहे. त्या देहाला पदार्थ वाटतो पण हे सगळं भ्रम आहे. हा सिद्धांत आहे. देहाधिक जग कारण साधून तर वाङ्मय फार मोठं. रज्जो सर्पाकारे भासियले जगडांबरे. काय कसं बसताय कळतंय तुकोबारीच्या वाङ्मय. हां रज्जो सर्पाकारे भासियले जगडांबरे. घेतो आलाय बलाय. उगाच मी माझं आलाय बल आहे. उगाच बल आहे म्हणजे आग्रह हो नाही असं झालंच पाहिजे. काय झालं पाहिजे होत नाही. नुसतं आग्रहाने आग्रह बंद. हा आग्रह असला की तिचा पास आहे. बंध नाही झालं असं. आणि हे फार वेगळे म्हणून जे कारण आहे देशकाल हे अनिरुतीने पदार्थांना एकाच काली उत्पन्न होतं. आणि ह्याला स्वप्नाचा दृष्टांत चांगला विचार जर कळलं तर ही कोडं सुटेल. स्वप्नामध्ये हिमालय आहे. स्वप्नामध्ये समुद्र आहे. स्वप्नामध्ये हत्ती एवढे आवाढव्य पदार्थ स्वप्नात. त्याचं जागा कुठे त्याचं आयुष्य कुठे. त्या हत्तीची उत्पत्तीचे जी आई हत्तीन कुठे. हे समुद्र आहे. एवढा मोठा समुद्र स्वप्नात आहे आणि त्याला पृथ्वी कुठे. पण वाटते का खरं खोटं वाटतंय. खोटं वाटलं व मग तू जीवनमुक्त आहे. का खोटं वाटलं हे विश्वरूपी स्वप्न आहे. अविद्याच्या निदा विश्वस्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबुद्ध आला जो. अविद्यारूपी झोपेमध्ये झोपलेत. स्वरूपाचं न कळणं ही झोप आहे. आणि स्वरूपाचं न कळणं ते न कळणं ही झोप. आणि त्या झोपेचं कार्य सगळं त्रिभुवन आहे. मग झोप जर सिद्ध नाही तर त्याचं कार्य कुठलं सिद्ध होईल. पण काय वाटतं हे शक्य आहे काय. आणि काय म्हणते माऊली आईशी आविद्यानं असं वाईल तर जीवितेने साली काढे आकाशाची. ते अज्ञान नाही त्याचं करायला जर गेलात तर आकाशाची साल काढा म्हणजे अज्ञान नाही होईल. मग अज्ञान नाही म्हणा की तू म्हण आम्हाला काय करतं. स्वप्नातला जागा झालं तो म्हणतो वाघ नाही. आम्ही काय म्हणतो तुला फक्त जागा केलं झालं. तुझ्या पदार्थाची तुला प्रतीची आहे. आम्हाला काय माहीत आहे. आम्ही सगळं ओटा जागेवर येतं म्हणलो. तो ज्या स्वप्नात आलेलं विचारलं काय अज्ञान नाहीच केलं म्हणून काय बोलले महावाक्याचे नावे गुरुकल्पेचे थावे. माता हात ठेवीला नव्हे थापटीला.
थापटीला म्हणजे ए जागा हो, तसं थापटं तर म्हणजे पुन्हा पुन्हा सांगतात. एक वेळ थाप नाही म्हणजे 2 वेळ तर ए ते तू आहेस, ते तूच, ते तूच, ही थापट नाही. हो, तो मन नाही, तो इंद्रिय नाही, स्थूल देह नाही, हे सगळं स्वप्न आहे, अज्ञान नाही, हे सगळं न कळण्याचं हे सगळं वाटायला लागलं झालं आणि पुन्हा पुन्हा शिकवतात, त्याला थापटणं म्हणा. मग आता हा तर ठेवला नव्हे, मग थापटीला जायचा. गुरुकृपेचे सांग ना, थापटत ते कोण नाही, तिथं जर गुरुनी मला सांग, आईचं लेकराला सापडणं वेगळं, चुलतीचं सापडणं वेगळं, आजीचं सापडणं वेगळं आणि आईचं सापडणं वेगळं. आईच्या सापडणं लेकरू जागच झालं पाहिजे. मावशी थापतील तिला का अटका नाही. मुलाचे धर्म काय, त्या लेकराचं स्वरूप काय हे आईला कळत असतं. हे परोक्षरित्या हे सगळं व्यवहार होईल, पण लेकरं समाधान आईने घेतलं नुसतं स्पर्श झालं तर त्याचं आटाने कमी होतं. हे पण ती अशी कनवळ्याची जाती पाहिजे. ते ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, कनवळची येतो इथं आता काय रे कळवळा आणि पडती हाती काळा. ही जीवाचं एक क्यू ज्ञानोबा तुकोबाराला विनाकारण काळाच्या हातात चालले, न कळल्यामुळे काळाच्या हातात चालले जातं. हो, म्हणून अज्ञान तत्कार्य एकदम आहे, त्याला कार्य नाही, अन्यवनाशर नाही, चक्रिका नाही, आत्माश्रय दोष, धारावाचे दोष काय नाही, फक्त अनिवृत्ती नाही. अनिवृत्तीने केव्हा असतं, सामान्यचं ज्ञान म्हणजे विश्वरूपाचं अज्ञान, या दोन्हीच्या संधीमध्ये अज्ञान राहत आहे. तो अनुभव कसा, तो अनुभव असा मी नाही असं कोणाला वाटलं, त्याला काय म्हणून सामान्य म्हणा. पण मी कोण हे कुठे कळलं, हे विशेषच अज्ञान. आता तू आहे याच्याबद्दल बरोबर चालला, पण तू चीज आणि आनंद कुठं वाटते. तू चीज म्हणजे मी ज्ञानरूप हे कळत नाही आणि मी सुखरूप हे कळत नाही. मग विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणजे ज्याच्या अज्ञानाने जे भासतं त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होती, ज्याच्या अज्ञानाने जे भासतं त्याच्या ज्ञानाने. मग मी झोपल्यानंतर तुला स्वप्न पडतंय आणि ते उठतेच असं शक्य आहे. जो झोपला त्याला ती उठेल, त्याला उठवणार साधू सांगतात, उठवणार आई आहे, उठवणार ज्ञानराज आहे, नाथ महाराज, हे सगळे उठवतात. उठा जागेवार आहे. आणि आता काय स्मरण करा, तुम्ही कसं स्मरण करता, तुम्ही उठलाच नाही ते काय, तुम्ही झोपीत जागृतीच आहे, जागृत नाही ना, तुम्ही जागृत असता. मी देहाचा द्रष्टा, मी साक्षी आहे, मी ज्ञानरूप आहे, ही जर जागृत आहे. पण ही जागृती तुम्ही बाजूला ठेवली आणि झोपेची जागृती घेऊन चाललात. आता तुम्हाला जागा वाटतं, ही जागा नाही, झोपेचं स्वप्न आहे. साधूंच्या दृष्टीनं हे तुमचं स्वरूप तुम्हाला कळलं नाही, ही आहे झोप. आणि त्या झोपेतली ही जागृती आहे. जे झोपेतली जागृती नसती ती स्वप्न असतं, हे तुम्हाला कळू देत नाही. ती अज्ञान, ती माया, ती प्रकृती, ती अविद्या, ही का हे कळू देणं. तिला कळलं किंवा काय मजा येतं. पण गुरुजींनी सांगावं सर, ब्रह्म त्याची माया, माया त्याची ब्रह्म, अंग आणि छाया पण हे तसं एक आहे. तसं झाड आणि सावली. मग आता तुम्ही सावलीलाच बोललात, लहान लेकरू सावलीला भेट आहे, लहान लेकरू सावली जर तसं करतं, तसं जीव ही मायारूपी सावली आहे झालं. आणि त्या सावलीमध्ये तिथे हालतात, तिथेच बसले जीव. हात कसा आहे, पाय कसा, डोळा कसा, ही तिथे सावली आहे, ही तिचं खेळ आहे झालं. कोणाच्या अधिष्ठान चैतन्याच्या शक्तीचा सावली रूपाने नाही झालं. आणि हे कुठं कळायला लागलं. ते सगळं न कळण्यातल्या गोष्टी आहेत, कळण्यातल्या गोष्टीमध्ये वेगळं आहे. म्हणून विजयश्रीच्या पाठी किती आस्तेची महापुरी हिरिगताची कोटी परि प्राप्तीच्या पहिले थिळी विपायला पाहिजे. आद्वैत कुसारी विरहाळा झाले, निघाले सगळे. घ्या जरा थोडं लक्षात, कळलं तर तो सगळे सुखाकरता प्रयत्न करायला लागले, पण एखादं स्वरूप ओळख होते, बाकी सगळे चाललेत. कोणी कर्मामध्ये गेले, कोणी उपासनामध्ये गेले, कोणी विद्वत्तेमध्ये गेले, कोणी योगामध्ये गेले, कोणी देहबुद्धीमध्ये गेले, कोणी ते असा रंग आहे, तसा रंग आहे, असा आवाज येतो, की याच्यात गेले. ही सगळे अज्ञानातल्या व्यवहारात निघाले. आणि संसारिक जीव आजचा हे तर नाहीच विषय, इथं अधिकाराला विषय चालू. जे देहबुद्धीने संसारात राहिले त्यांचा हा विषय नाही. मग ती डॉक्टर असेल, वकील असेल, करू काय नाही व्यवहार, हे नाही. तिथं हाती बुडाला
ते गुरुने एकदा दर्शन सांगितलं तो रावण कुंभकर्णाच्या नाकात 18 हत्तीची माळ हरपले वारी पोच माझं नरेंद्र कुठे काय कुणकडे हे अरे 18 हत्ती त्या नाकात गेले त्या गावचा नाही तुझे नरेंद्र कुठे गवसल तसा हा जीव कुठं तरी एखाद्या कलेमध्ये कोणतं त्या नरेंद्र का ते कुठं पळत नाही. असे नाना प्रकार थांब थांब तो म्हणतोय का तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाश म्हणजे काय आहे ना म्हणतो ना तो तुझ्या कपाळाच्या ठिकाणी कोटी चंद्रप्रकाश काय आहे का नाही. म्हणजे कोटी चंद्रप्रकाश म्हणजे कोटी चंद्राच्या अगणित प्रकाशाचा प्रकाश काय तो. हे जर कोटी चंद्र म्हणलं त्याच्याकडे त्याचं कपाळ केवढं आहे कोटी चंद्र कसं बसतील आहे का नाही. तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाश आहे. हाल कार्य डोल कार्य म्हणजे काय हाल म्हणजे साधन आणि डोल म्हणजे आनंदाचे लक्षण. माणूस केव्हा डोलतो आनंदामध्ये हालतो केव्हा साधक करतो म्हणून हे साधन पूर्ण झालं म्हणजे हाल कार्य म्हणजे आनंदामध्ये डोलायला लागला झाला. तसा हा साधक जर अभ्यास करीत गेला देशकाळ नाही देशकाळाचं कार्य आणि वचनी आहे असं जर म्हटलं हे झालं हाल आणि डोल वस्तुप्राप्तीनं आनंदाचे डोळे आनंदाचे तरंग मग त्याची ती अवस्था. म्हणून विषय असा आहे की ह्याला देशकाळ नाही कोणतं नाही कोणता दोष येत नाही. आपण हे बसतो करा विषय लक्षात पटतो ना बिनचूक बसतो ना कारण एक मला माझी गुरुची आठवण चुकीची समजूत बसून आपल्याकडून परमार्था म्हणजे चुकीची जर समजा नुकसान ते भरून निघत नाही प्रपंचाचे नुकसान भरून निघेल कदाचित नको तुला तोंड बोलत प्रपंचात नुकसान नाही प्रपंच नुकसानीचंच स्वरूप आहे. कडू भोपळीची बाजू कडूच आहे काही केलं तर तसं प्रपंचात सगळं नुकसान आहे पण प्रपंचाचे नुकसान मोहाने कळतच नाही. आयुष्य जात आहे काळ जपत तशा केवढी नुकसान आहे. काळचं आयुष्य आज येते का आणि काळचं आयुष्य जर आत्मकाल वर्ष असलं तर त्याला आयुष्य राहते का कुठं कळालं. आयुष्याचं नुकसान शरीराचं सत्वाचं नुकसान प्रपंचाच्या अनुकूल परिस्थितीत सगळं नुकसान. जाऊन मी तिकडे जर गेलो तिथं थांबेल. विषय असा आहे कार्य आणि कारण एकदम प्रत्याल्याचं आणि रोचने त्याला चक्रिका नाही आणि आश्रय नाही धारावाहिक नाही आत्माश्रय दोष नाही काही मग देश आणि देशकाली पदार्थ चला जवळ करू आपण जवळ येऊ आपण विचार करा अंत्यकरणाची स्फूर्ती किती वेळात तुम्ही कळत नाही ते तुम्ही काय सांगू शकाल. अंत्यकरणामध्ये स्फूर्ती जी आहे त्याचा देशकाल कुठे संकल्पावर आलं कळलं पण संकल्पाचं कारण स्फूर्ती आहे आणि स्फूर्तीचं कारण अविद्या किंवा अंतकरण आहे ना. दोघांचा संबंधाचा आवाज आहे ना तसं अनिरुद्धीने अंतकरण आणि अधिष्ठान चेतन या दोघांच्या संबंध अहम इथे प्रथम अध्यास हा अस्मत् प्रत्येक गोचरो हो अहम पहिला अध्यास आहे. अहम अध्यास का म्हणतो सामान्य व्यापक चैतन्य परि अविद्याचा परिच्छिन्न असणारं मांडलेलं चैतन्य त्या अविद्याचा आणि अधिष्ठान चैतन्य संबंध अहम असे स्फूर्ती होती आणि तो पहिला आहे ओम आणि तो ओम आहे अज्ञान तत्कार्य कल्पित. हा फार मोठा सिद्धांत आहे पण सध्या नको करा म्हणजे आम्ही ओमचं ध्यान करतो कर नाही करण्यापेक्षा करू बरं काय करा मग आता हां भीक मागण्यापेक्षा उपासनांपेक्षा भीक मागून पोटभर भीक मागून करू उपास नको म्हणू ना तसं नाही हे नाही असं निवडे विराळ तो निवडतो बरं एखादं म्हणून या नाथाने वीर पुरुषाची विजय ध्वज पुरुषाची नुसतं विजय ध्वज पुरुषाची उभारलेला ध्वज तिन्ही लोकांवर 84 ते विजय ध्वज त्यांना विजय ध्वज. मग तिथं कोणती दत्त कपिल याज्ञवल्क्य शुक ही यादी विजय लोकांची विजय ध्वजांची नाथांनी केली ते त्यांनी केली होती सारखीच. मग त्याच्यात हे सगळं आणि त्याच्यामध्ये माझे गुरुजी होते
गुरुजीने सांगितलं, शंकर महाराजांनी सांगितलं, खूप मजा केली. ते कसं केली? पैठणला त्यांचं प्रवचन. मी इकडे जातो बरं का, अधिष्ठानाला बोलावं लागलो आणि सांगितलं, नाथ महाराज हो ना, एकनाथ. आता एकनाथ आहे ते जगन्नाथाचे एकनाथ. कारण जगन्नाथ हे बाबा पाणी भरतो का नाही, गंध उघडून देतो का नाही, तो जगन्नाथ. त्या जगन्नाथाचे एकनाथ हे दोघं जण. पण गुरुजी रंगनाथ तो म्हणजे रंगलेले नाथ, त्या दोघं पुढे गंमत आहे का नाही. मग हिचं बुद्धीचं काम आहे का नाही. ते कोणची बुद्धी? शुद्ध अशी बुद्धी. शुद्ध या शब्दाचा अर्थ व्यावहारिक बुद्धी नसते, याचं नाव शुद्ध आहे. व्यावहारिक बुद्धी नसणे याचं नाव शुद्ध आहे. ज्या बुद्धीला सत्वगुणच आहे, रजगुण नाही आणि तमगुण नाही, असे शुद्ध बुद्धीचं लक्षण कुठे केलं आहे? सुमन आणि शुद्धामध्ये, आनंदक ही शुद्ध बुद्धी. हां, आणि या शुद्ध बुद्धीला ही कळत असतं. बाकीच्याला प्रयत्न केला कळायला. म्हणून देश कालाचे पदार्थ आणि गोष्टी याते ब्रह्मविषय कोई भी देशकाल सिद्ध होवे नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी देशकाल नाही. तर एक सकाळी चिंतन आठवलं मला. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, काळच गणना आहे ना, आहे का नाही. 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने काय असेल हे आकाशामध्ये का आकाशाच्या बाहेर? आकाश आकाशावर माहीत असतील तुम्ही लोक चालवा. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे तुम्हाला माहीत आहेत ना. आकाशाला त्याच्याच आहेत ना. चला आता इथं पुढं, याच्या पुढं चला. आकाश हे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तळा एवढं आहे. मग त्याला काल तरी माहीत आहे का? म्हणून देश काळ वस्तू भेद मावळाला. तिथं देशही नाही का वस्तू नाही, मी वेगळा आहे असं नाही. आणि ही आहे जीवनमुक्ती विधिमुक्ती, ते चिंतन. त्याच्यामध्ये थोडं कमी जास्त होईल. मग ब्रह्माच्या ठिकाणी किंचितही हे नाही, काय नाही. देश का पंचमहाभूत प्रपंचाचा संबंध नाही, लेश बी नाही. हा, त्याला एक गुरुजींचं दर्शन दिलं. गुरुंचं दर्शन नीट ऐका. मारुतीरायाच्या स्वप्नामध्ये त्यांच्या मंडळीचं लेकरं किती असतील? वेळा मूर्ख आहेत म्हणते, त्याला माहीतच नाही बिचारायला. आहे का त्याला माहीत? हाणं म्हणजे काय आहे ते? जाऊ दे, काय करतं हां, काही नाही करत. चला जाऊ दे, नको विक्षेप करू. हाणं म्हणजे काय माहीतच नाही. तसं स्वयंसिद्ध परमात्मा जे ब्रह्म तुझं स्वरूप आणि तुझ्या स्वरूपाला हे का माहीत नाही. हां, कसं ते पुन्हा दृष्टांत द्यावं. गुरुजी पाण्यावर रॅगा मारल्यानंतर पाण्याला कळतात का? पाण्यावर रॅगा मारल्या, वाहतं पाणी किंवा मोठा ढव आहे त्याच्या रॅगा मारल्या, पाण्याला कळतं का? बरं जाऊ, नाही कळत तर नाही. रॅगाला किती आयुष्य आहे? असं करूच तर ते नाहीच होतं. तसं संकल्प होतो मावळतो आणि तुझं त्याच्या पाठीवर का झेटून चेतन आहे. असंच याचा अर्थ आहे. कुंडली वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. काय काय एवढं बघायला लागलं त्याला? हां, काहीच नसेल. असं काय करायला लागलं? तिथे आपलं चालू आहे रस्ते. जाऊ दे, काय व्हायला लागलं? बरं ते बिचारं लहान आहे, आणखी काय तुमच्याकडं अंगावर आलं नाही, ते आपलं चाललं रस्त्याने. मग काय होतं निघालं तर? बरं गरीब पण आहे तेच ना, काढून द्यावं लागेल जाईल ते काय नाही. आपोआप जातं ते काही नाही. जाते आपोआप. आणि एवढं घाणी सलाटीसारखं नाग आलं काय करतं? जगतं करायचं काय? हां, काय होत नाही, जाऊ दे. असं आहे हे चिंतन. हे चिंतन कुठं नाही मिळणार, हे गुरुजीकडेच होतं.
आणि एवढं आठवत दुःख आहे का नाही याच्यावर आहे. दुःख अध्यास आहे का दुःख परिणाम आहे का दुःख आरंभ आहे का दुःखाचा भ्रम आहे, काय विषाद आहे. मग ते असं हे मदरसाचा मुलगा अलर्क अलर्कन आहे. तो 3 मुलाचा उद्धार केला आणि अलर्काचा उद्धार करा त्याच्या वडील म्हणाले बघ तो 3 पोरं तर वेडे केले एवढे तर कोळाला कोळ दुखत तिथं खूप बोलली त्यानं मधुलाचा काय नाव असो आज काहीतरी नाव आहे त्या मधुलाचं वाटलं असं म्हणजे ठीक आहे. मग हे राजा म्हणजे हेच नाव काय ठेवायचं. पहिलेच नाव ठेवलं पहिलेच नाव काय मी दररोज म्हणतो ते नाव तिथे मला बरं आता नाही पण आलं का राहिलं तर आहे. मग आलं का हेच नाव का म्हणजे पेसळलेलं कुत्रं आहे म्हणजे पेसळलेलं कुत्रं त्याचं पण त्याला विचारलं होतं. पण ते थोरलं झालं मुलगा आई वडील बाळ आता इथं जातो बघ आता आम्ही अरण्यात जातो आमचे चिंता नाही करत. तर ते मुलं आई ते सगळं खरं आहे पण माझं काय वाटेल ते तिन्ही पोरं तुझं उद्धार कर पण ते म्हणजे बाळ तुझा मालक तुझ्या नशिबाचा मालक दत्त आहे तुला ते दत्तकडं जातो तिथं तुझं काम ते फळण झाड ते मनाचं जात नाही या लोकांना. काय झालं झालं का विनाकारण तुम्ही बसत जाऊ नका माझ्या इथं तुम्ही आपलं दोघं जातो बाहेर. जेवणामध्ये हे दोष होतो रे आमच्या चिंतनाचं विक्षेप होतं आणि भजनी विक्षेप त्याच्या मरण सगळं आमचे दैवत निघून होते चिंतन. तर विषय असा सुभाऊ शुभमर्दन सुभाऊ क्रांतीवीर पहिलं नाव क्रांतीवीर दुसरं नाव सुभाऊ तिसरं नाव शत्रुमर्दन आणि चौथे नाव अलर्क. तर ह्या तिघाचे त्यांनी त्या मालकाला अनेक प्रकार समजून घालून तिघाचा उद्धार केला जन्मतात मधलं. आणि ते मालक मला एवढं तर राहू दे आपल्या कोळाला हे लावायला देवा लावायला हे ते ठीक झाल्यानंतर मग मोठा झाला. पण सुभाऊ त्याला नावच सुभाऊ शोभतं. त्याला वाटलं आपला भाऊ वायाला चालला नाव बघ सुभाऊ. त्याला वाटलं आपला भाऊ वायाला चालला आहे प्रपंचात वायाला चालला आहे त्याचं कल्याण झालं पाहिजे आला. पण संसर्ग लोकांना संसर्ग करतून नीट करावं लागतं त्यांना परमात्मा नसणं आला. आता हे कुत्र पिसळलेलं म्हणजे विषय असं तर माणसं त्याला वेळ काळ नसतो. हे म्हणले माझं राज्य मला देऊन टाक मी तुझं अर्ध राज्य मला देऊन टाक. कारण असं बोलू सर जमतच नाही. अर्ध राज्य मला देऊन टाक म्हणा. ते म्हणलं तू कोण आहे कुठलाही काय तू मग तू असा जर माहिती तुझं मागच पाठ मी काय केलं असतं ते म्हणजे जाऊ दे मला काही गरज नाही माझं राज्य तो अरे जा म्हणे तुला इथून एक केस भरून देत नाही हां. मग त्यांनी गेला काशीच्या राजाला मांडलिक राजाला बोलावलं तर ते राजेच्या स्वभावाला म्हणजे अरे कसं तर तो सार्वभौम राजा आहे आपण मांडली कसं तुम्हाला काय करायचं म्हणजे माझ्याजवळ सगळे शक्य फक्त एक निमित्त केलं तुम्ही चला. खूप गोड आहे वासुदेव सरस्वती खूप चिंतून गेले आणि मग आले आणि गेला युद्धाला तयार हो नंतर राज्य ते अरे जा म्हणलं युद्धाला. आता मग साधूचं आल्यावर जेवायला यश येत नसतं साधूचं खरंच म्हणत यावं जेवायला यशच येत नाही चल म्हणलं युद्धाला. मग ह्याचं सैन्य आता हे योगी महात्मा आणि दत्ताचा कृपा प्रसाद आणि आईचा कृपा प्रसाद आई माताला ब्रह्मवेत्ता होती ना आणि त्या प्रसादाने युद्धाला घनघर सुरुवात झाली. सगळं सैन्य ह्याच्याकडे आलं अलर्काचं. आता काय करायचं गेला निघून आता काय तर पण त्यावेळेस एक पेटी दिली ती लिहून आईनं एक चिठ्ठी म्हणजे बाळ ते तुझ्यावर प्रसंग आलो ही चिठ्ठी वाच
मग ती चिठ्ठी ती पिठी ठेवलेली चिठ्ठी गेला एका डोंगरात बसला. राज्य तर गेलं, आता काय करायचं. तिथं लिहिलं प्रसंग प्राप्त एक साधूची भेट घे म्हणजे हे तुझं मिटेल, असं त्यात लिहिलं. तिथे एक साधू होते डोंगरावर, तिथे गेलं. बाळ म्हणलं तू माझ्याकडे नाही दत्ताकडे जा म्हणजे माहोरला, तिथं तुझं काम होणार आहे. बरं गेलं. मग ती आता ब्रह्मविद्याचाच मुलगा होता, त्याच्याही ब्रह्मवादनी होती. मधुराचा ब्रह्मरूप अनुभवलेली महात्मा होता. म्हणजे आता ह्याची परीक्षा घेणं काही जास्त वेळ नको, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं ते असल्यामुळे म्हणजे काय आला म्हणलं मला खूप दुःख झालं, माझं राज्य गेलं, हे सगळं गेलं. असं का म्हणलं मग दुःखाची जागा दाखव बरं, मग तिथं डाग देऊ आपण. मग ती दुःखाची जागा दाखवायला गेलं तर स्थूल आहे का सूक्ष्म आहे का कारण नाही का असं विचार करीत गेलं, ते काहीच नाही राहिलं, माझं मीच राहिलो. लगेच काय रे म्हणलं काय नाही म्हणले, सगळं गंमत आहे म्हणले. आणि मग दत्त कृपा झाली, स्वरूपानुभव आला. मग म्हणलं आपला भाऊ खरा आहे, स्वभाऊला आता त्याला भेटू आपण. कारण माझ्या भाऊने हे उपकार केले ना, मला जर राज्य माहिती नसतं, मला जर युद्ध केलं नसतं माझ्या, तर मी तिथं रमलो असतो. त्याला स्वभाव हे त्या भावाचं नाव स्वभाऊ, ते स्वभाव असायचं. असं नको विस्तार जाईल. आणि मग आलं तर दादा भाऊ हे राजे तुझं म्हणजे मला काय करायचं, मला तुझ्या ह्याच्याकरता हे केलं आहे, मला काय करा राज्याचं. दोघं गेले आलं नाहीत असं चौघं मुक्त झाले. हा दत्तगुरूचं कृपादृष्टी आलं काय शिल्लक राहत असते काय, तसं गुरूंची कृपादृष्टी झालं काय शिल्लक राहते का. पण गुरुजीच राहावेत. बाकीचे भक्ती असतील, कीर्तनकार असतील, भक्त असतील, पण ब्रह्मवेत्ता असं गुरुजी होते ब्रह्मवेत्ता या काळात. निर्दयाचं कर्तव्य कळलं माणसाला. अधिकार नाही पूर्ण मिळाला पण त्याचा उपयोग होता. नाव किती स्वभाऊ, पण विरोध पक्ष स्वीकारला त्याला जावं लागलं का नाही. तसं आहे काही प्रसंगांनी साधू विरोध भाषा करतात, पण आत वेगळा येतो असतो. म्हणजे देश काळ आणि पदार्थ एकाच काले, जगाला कार्यकारण भाव नाही, जगाला कार्यकारण भाव नाही. अगोदर कारण नंतर कार्य असं नाही, युगपत. आणि युगपत याला कळल्याकरता संकल्पन त्याचं प्रकाश किती अंतर ही तर सुंदर पोचलं की सगळं कोरडं सुटतं आहे. आणि ही नाही कळलं की काहीच कोरडं सुटत नाही. मग शब्द पाठ होईल आणि शब्दाचा अर्थ गंभीरतेने बोलता येईल पण नाही. म्हणून सिद्धांत मुक्तावलिक यांचं मत खूप चांगलं, एक जीववादी. हा विचाराचा विषय आहे, ही तर कृतीचा विषय नाही. दोन जड आणि चेतन ही कळणं ही परमार्थ. म्हणून तुका बरा म्हणता क्षण क्षणी हाची करावा होता नाशिवंत देह जाणार आणि आयुष्य करतो का कुठं कळायला लागलं. आयुष्य कळणं नाशिवंत कळणं, तिथे एक मोड तिथे एक मोड तिथे एक मोड. मला काल एक बाबा भेटले, हे त्याचे वडील म्हणले त्या ते बाबा आहेत ना जिरेवाले, त्यांना किती 4-5 संस्था आहेत म्हणले. नसल्यापेक्षा फक्त वृत्ती आणि मग देव भक्त तू झाला अशी दोडी, देव बी तो भक्त बी तो. पण निक्क लोणकडे तो पाठवा बनवत हा लो गुरुजीकडे, बाकी ते चिवडा आहे काय बाकी ते सगळं. हा का याच्या कोणाची आहे का, कोणाची स्थिती आहे का, आहे ती स्थिती आहे. आणि ते करणार असेल तर त्याला स्थिती नाही तर डोकं म्हणजे ही मोठं कीर्तन करणार होता लक्ष्मण पळले म्हणून. मला त्याने त्या सगळं ऐकायला सांगायला कळून घ्यायचं म्हणून गेलो. ते 2 त्याला होता खेळ चालू करतो गेलो. 1 महिना 2 महिने राहिलो. तुमचं शेवट त्याला कळलं ते म्हणतं एवढी चांबर चौकशी कशाला.
यावर बाजूला असतात. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काही जर विचारलं तर त्याला उत्तर मिळत होतं. पण एक दिवशी त्याला काय, त्यावेळेस मी गादीवर कॉटवर कुठे झोपत होतो. काय त्याला झालं आणि माझी जीभ झोपीमध्ये अशी बाहेर पडली आणि त्याच्यावर पांडुरंग उभा होता त्यावेळेसला. तो पण त्यानं बोलणं सोडून दे. नगरे बाबा बोलले तुम्हाला बोलायचं. मला काय चाललं ते काय नाही म्हणून मलाच माहिती नाही. मग ती चांभार चौकशी म्हटलं त्या दिवशी मी निघून आलो. आयुष्य गेले कीर्तन करता करता. म्हणून तसं म्हणलं परमार्थात नरदेहाचं मुख्य कर्तव्य काय हे कळण्याची माझी आहे. प्रपंचाचा विरोध नाही रे, कर्तव्याचे पुरुषाची जागृती आहे. म्हणून तर नरदेह दुर्लभ जाणार आहे. काय की नरदेहाचं केवढं कौतुक केलं तुकोबाराने. दुर्लभ आहे, देवाधिकार नाही पशुपशुधिकार. भोवत सुकृती नरदेहला हे किती वैभव आहे. ह्या नरदेहाचं केवढं महत्त्व आहे. पण कोणी शास्त्री, कोणी पंडित, कोणी योगी, कोणी जपी, कोणी रिद्धिसिद्धी ही सगळी इथंच थांबली. आणि इथं तर तुका म्हणजे अवघ्या वरली वासना आता नाही रे ना, कुठं नाही अडकू देईल तर. पण याचा गुरुजी म्हणायचे लोणचं केस निघालं सारखं तसं निघावं त्याच्यातून, मग ती आनंद मिळतो. बघा काय करायचं आता तरी हो जागा. ते मला पुढं ऐका वाटतं बोधलं तर सावधैर्य बाप लय गोड आहे. स्पष्ट आहे, सोप्या भाषा पण सिद्धांत लय गोड आहे. काळ तुला धोका देईल. कवा काळ येईल कळू लागेल का. हात में लिया घास तेरा नहीं, कहाँ मट्या और कहाँ रोटी. सुभाऊची कथा चांगल्या दत्त महात्मे खूप अभ्यासाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये कथा आहे का? आहे ना माझ्याकडे सगळे ग्रंथ. पण काय करा, ह्या पोरीला म्हणतो, ह्या पोरीला काय वाटतंय. अरे हे घ्या, तुम्हाला पोरी नातं म्हणत नाही. ही अवस्था, ही वैभव, ही बुद्धी तुम्हाला आता कळून गेली म्हणून म्हणतो मी. नात्याने मला काय राहतं ते गोष्टीचं. माझं एकच नातं, माझं शिरगुरीचं नातं. बाकीचं माझं कोणाचं नातं नाही काय. पण ही वैभव, ही बुद्धी आहे, हे आयुष्य आहे, याच वेळेस होऊन जात असतं. नाही ऐकलं आमचं काय चाललं. सुनतो तो सुन लो प्यारे, नाही तो फिर त्याने उच्चार करा. त्यांचं पुढचं वाक्य लय गमतीचं आहे. सुन ले तो सुन ले प्यारे, नाही तर जा भो खावे. म्हणल्यावर का काय कर, कुठून हात फिरवते, कौतुक करते, आला पाला घेते, त्याचं चॉईस आहे. असं नाही तर आयुष्याचं वाटोळ करू नये, बुद्धीचं वाटोळ करू नये, इंद्रियाचं वाटोळ करू नये, मानसिकीची जागृती ठेवावी, भगवंताचे एक रूप व्हावं. का नाही केलं का? हा का काय बघितलंच नाही. हां बघितलंच नाही. हे सुद्धा नाही एकदा जायचं, दोन नसतं जायचं. तेच असलेलं कधी पाहत असते परीक्षा. ती सतत नसतं जायचं, ती परीक्षा करता पाहत असते. खरं काय हे जे असे असणार ना ते बोलून दाखवत नसतात. एकशे ते कळे पाहत. ते कुठंच फिरत नाही, जाळा देत, कोणाचं ऐकत नाहीत. हे तर यायला माझं भाग्य आहे. बघितल्यावर येतो म्हणजे अजून सुद्धा तळवतेच ना. लई मालक आहेत ना, लई कडक. त्याला गरज नाही समाजाची. त्याचे वडील बी त्याचे हात ठेवत. माझं भाग्य तेवढं कार्य